यानंतर गायकवाड मॅडम. सर्वप्रथम सगळ्यांचे स्वागत. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. चला यानंतर सर्व शिक्षक आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी कॉलेज माध्यमिक विद्यालय प्राध्यापक श्री दुर्गे सर. शांत बसा. सोसायटी पालिका माध्यमिक विद्यालय आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो. नमो पार्वतीपते हर हर महादेव. मधुरा संपत यांच्या हळदीची विद्यार्थी भाषण सादर करत आहे. जरा स्वराज्याचा सूर्योगवला ज्यांनी तलवारीच्या दारीवर लोकांचा सन्मान जपला, ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला, असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर वाढत असणारा छोटा शिवबा जिजाऊ माता त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत असतात. आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना फक्त तलवार दिली नव्हती, तर दिलं होतं स्वप्न, ते म्हणजे स्वराज्याचं. दिलं होतं धैर्य, दिलं होतं धर्म आणि
त्या स्वप्नातूनच घडला होता महाराष्ट्राचा सिंह. शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, रायगडावर भगवा फडकवला आणि रयतेचा राजा सिंहासनावर बसला. तेव्हा तो फक्त राज्याभिषेक नव्हता, तर तो होता मुघलांच्या गुलामगिरीवरती प्रहार. आणि 3 मार्च 1630 रोजी पूर्ण रायगड शांत होता, कारण तो होता आपल्या महाराजांचा अखेरचा दिवस. तेव्हा महाराजांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला. एवढे बोलून मी नागिनीचा लेख होता तो, रयतेसाठी देव होता तो, शत्रूसाठी तळपती आग होता तो, मुघलांचा बाप होता तो. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजनवर्ग आणि इथे उपस्थित माझे बालमित्र, सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सह्याद्रीच्या कड्यापर्यंत ही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांना घाम फुटेल, झाडे झुडपे ही शहातील आणि विशाल नभालाही ज्यांच्या पुढे झुकावे लागले, असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषण लावले तर ती कमीच पडतील असा आत्महर्ष राजा म्हणजे राजश्री छत्रपती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच काय? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तीड ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा, असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे राजश्री छत्रपती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे शूर परंतु महान राज्य होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी किल्ले शिवनेरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले व वडिलांचे नाव शहाजीराजे मालजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. सन 1645 रोजी महाराजांनी किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सन 1646 रोजी महाराजांनी कारंजा तोरणा जिंकला. सन 1647 रोजी महाराजांनी पुरंदर जिंकले. परंतु 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा शनिवार रोजी शिवरायांची प्राणज्योत मालवली. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. सिंहाची चाल गौडाची नजर, सिंहाची चाल गौडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण. शब्द यापुढे पडते अशी शिवबाची कीर्ती, शब्द यापुढे पडते अशी शिवबाची कीर्ती, राजा शोभन दिसतो जगती अवघ्या जगाचा जीव छत्रपती. जाता जाता इतकंच मध्ये मला माज नाही तर गर्व आहे मराठा असल्याचा. जय
राजे शहाजी जो बाळा जो जोरे जो. आठवणी योगीचे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांना पाळणा साजरा करतात. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी. आनंद झाला राजे शहाजी जो बाळा जो जोरे जो. आनंद झाला राजे शहाजी जो बाळा जो जोरे जो. दुसऱ्या दिवशी झाला मंदिरी केले आरासाही नापुरी. नाऊ गातली दासी सुंदरी जो बाळा जो जोरे जो. नाऊ गातली दास सुंदरी जो बाळा जो जोरे जो. तिसऱ्या दिवशी वाजले घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा. उठा बायांनो सुटा वाटा जो बाळा जो जोरे जो. उठा बायांनो सुटा वाटा जो बाळा जो जोरे जो. अंगार आला तानाजी मामा शेलार. आले तानाजी मामा शेलार. खेळ शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जोरे जो. देव शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जोरे जो. पाचव्या दिवशी पाचवी गेली देय अंबिका राहून आली. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जोरे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जोरे जो. सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडला मोतीचा माळा. गंध केशरी काकळी टाळा जो बाळा जो जोरे जो. गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जोरे जो. सातव्या दिवशी सातवी करा जिजाच्या पोटी जन्माला हिरा. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरे जो. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरे जो. आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा. हाती तलवार फिरवत पट्टा जो बाळा जो जोरे जो. हाती तलवारी फिरवतो पट्टा जो बाळा जो जोरे जो. ही जी जयंती आहे या निमित्ताने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. 350 वर्षानंतर देखील या उत्साहामध्ये जयंती साजरी करणे म्हणजे महाराजांचं कार्य हे किती महान आहे हे आपल्या समाजात लक्षात आलेलं आहे. सर्व साहित्यामध्ये पूर्ण उरलेले इतिहासकारांच्या आत्मचरित्र किती लोकांनी लिहिली, किती लोकांनी कितीतरी गोष्टी लिहिलेल्या आहेत. नाटकं किती झाली, चित्रपट किती झाले, तरी या सर्वांना पूर्ण अजून देखील शिवाजी महाराजांच्या विषयी किती लिहावं किती बोलावं तेवढं कमीच आहे. आपणा सर्व ही मुलं ज्या वेळेला अशा प्रकारच्या जयंत्या साजऱ्या करतात त्यावेळी त्या महान पुरुषांचे जे गुण आहेत ते आपण आगी बाळगायचे. त्यांचे जे काही चरित्र आहे तो आपण सर्व पूर्णपणे मनापासून काहीतरी विचार करून तर कठीण काळामध्ये कठीण प्रसंगामध्ये कसं ही लोक मात करून पुढं यशस्वी होतात हेच आपल्याला या विद्यार्थी जीवनामध्ये शिकायचं आहे. का आपल्याला देखील कुठलीही परिस्थिती आपली अडचणीमध्ये येत असेल तरी ती बाजूला करून आपल्याला पुढं कसं जाता येईल किंवा काय करता येईल आणि पुढं जायचंच आहे हे मनामध्ये ठरवून आपल्या अभ्यासाला सुरुवात करायचं आहे आणि आपल्या समाजामध्ये देखील आपण कसे चांगले वागू. आता ह्या अशा जयंत्या साजऱ्या होतात ते किती चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्या ठिकाणी कितीतरी कार्यक्रम ठेवले जातात. त्या कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही सहभागी घ्या. उद्याचे कार्यक्रम शेवटी तिथं होणार आहे मंदिरामध्ये. त्या ठिकाणी देखील तुम्ही काही बघा सर्वांनी सकाळी हजर करा. शिवाजी महाराजांचं वर्णन कवी भूषण हे त्या काळातले मोठे कवी होते आणि ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये होते. त्यांना शिवाजी महाराजांची ख्याती कळाली आणि ते रायगडवर इकडे आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी ते भरपूर प्रयत्न केला. 6 महिने ते दर्याखोऱ्यामध्ये फिरत होते. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला त्यांनी जवळजवळ 6 महिने शिवाजी महाराजांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु शिवाजी महाराज त्यांना कुठेही सापडले नाही.
कारण शिवाजी महाराज हे दऱ्याखोऱ्यामध्ये फिरणारे होते. राज दरबारामध्ये बसून राहणे हे त्यांना शोभत होतं, ते राहतच नव्हते. आणि मग एके दिवशी कवी भूषण त्यांची भेट झाली, परंतु कवी भूषणांना समजलं नाही की ते महाराज आहेत म्हणून. ते त्यावेळी दऱ्याखोऱ्यात फिरत असताना हा कवी भूषण त्यांना भेटला आणि मग ते सांगितलं काय काय करतोय. तर कवी भूषण म्हणतो मला शिवाजी महाराजांना भेटायचे, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का. तर हा आम्ही शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आणि ती लोक त्यावेळी वेश पलटून शिवाजी महाराज ज्यावेळी जायचे ते पुन्हा समजत नसत का राजे कोण आहेत. आणि शिवाजी महाराजांनी तू कशासाठी तुला भेटायचंय. मग ते सांगितलं का मी वीर रसाच्या कविता भरपूर केलेल्या आहेत आणि या कविता मला शिवाजी महाराजांना ऐकवायच्या आहेत, त्याच्या जीवनावरच्या कविता आहेत. मग ते सांगितलं तू मला एखादी कविता ते ऐकव, म्हणजे मग मला ते वाटेल का काय, मी त्यांना सांगेन ते आणि मग तुझी भेट मी घालून देईन. आणि मग कवी भूषणनी सांगितली कविता जी अतिशय म्हणजे त्यांच्या जीवनावरची जी आता फेमस आहे. इंद्र जमी जंब पर बाडवसो अंब पर रावण स दंब पर रघुकुल राज है. पौन बळी बाह पर संदुरति नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विज राज है. दावाद्रम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तमांस पर कानाजी मी कंस पर ते मरेच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. मग त्या मावेली कविता ऐकल्यानंतर पुन्हा एकदा बोलून दाखव. पुन्हा ते सांगितलं इंद्रजी मी जंब पर बाढ सोहंब पर. पुन्हा असं करत त्यांनी 5-6 वेळा ती कविता बोलून दाखवल्यानंतर मी तुझ्या समोर का बोलू, मला शिवाजी महाराज समोर ही कविता सादर करायची आहे. त्यानंतर ठीक आहे मग तू काय कर, उद्या रायरेश्वरच्या मंदिराजवळ ये रायगड किल्ल्यावर, मी तुला त्या शिवाजी महाराजांची भेट घालून देतो. मग त्या ठिकाणी ते गेले असताना पहाटे मात्र लवकर गेले होते आणि हाच मावला त्या ठिकाणी पुन्हा त्याला दिसला देवीची भक्ती करण्यासाठी रुद्राक्षीच्या माला वगैरे गळ्यामध्ये घालून. आणि ते भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते, रायरेश्वर शंकराच्या मंदिरात गेले होते. आणि तिथं गेले असताना मग त्याला भेटायला काय कुठे शिवाजी महाराज तुम्हाला भेट घालून देणार होतास, आता थांब जरा मी पूजा करून येतो मग बोल तुझ्याशी. आणि मग पूजा झाल्यानंतर मग शिवाजी महाराज भेटले त्यांना, सांगितलं काय बघा तुझे शिवाजी महाराज शोधण्यासाठी 6 महिन्याचे प्रयत्न केले ते मीच येते बरोबर का. ते तुम्हाला मावळा त्या ठिकाणी भेटलो मी, याचे वेषांतर करूनच काय करतो बघा नगरातील सर्व आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी कुठं काय झालं हे बघण्यासाठी मी जात असतो. आणि मग त्याने सांगितलं तुझी एक कविता बोललास ते तू माझ्यासमोर किती वेळा बोललास, ते जितके वेळेला तू बोलला तेवढे तुला मी काय करतोय गावं बक्षीस देतो. त्यांना त्याला आश्चर्य वाटलं काय बघा अजून जर मी कविता बोललो असतो त्यावेळेला तर मला त्यावेळेला बरेचसे गावं मिळाले असते. असे हे कवी भूषण मात्र शिवाजी महाराजांच्या ज्यावेळी साहित्यामध्ये आले आणि त्यांचा पराक्रम ते बघून किंवा त्याच्या प्रामुख्य गोष्टी ज्या ऐकल्या होत्या आणि प्रत्यक्ष त्यांची भेट झाल्यानंतर मग मात्र त्या कवी भूषण त्यांना कधीही सोडले नाही. समर्थाने देखील शिवाजी महाराजांविषयी संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे की शिवरायांचे आठवावे, जीवित ऋणवत मानावे, इहलोकी वितरावे नाना देशी. असं त्यांचं सांगितलं. पुन्हा त्याच्यामध्ये एक असं वर्णन केलेलं आहे की शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचं आठवावं साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा केला त्याग म्हणून साधी जीव राजयोग, या उपरी करावे विशेष म्हणून बनावे पुरुष, या उपरी आता काय लिहावे असं शिवाजी महाराजांचं वर्णन त्याची आपल्या पत्रामध्ये संभाजी महाराजांना सांगितलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या साहित्यामध्ये आलेली तुकाराम महाराज यांनी देखील काही बघा सर्व ही मंडळी त्या काळातली 16व्या शतकातले म्हणजे सर्व शक्ती युक्ती असे संगम त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पराक्रम तर तुकाराम महाराजांचा जो जीवन जो काही बघा पूर्णपणे जगाला वाहून घेतलेला कुठल्याही प्रकारचं मोहन असं जीवन आणि त्याच्यामध्ये समर्थांचा जो त्यावेळेचा म्हणजे करारीपणा काय प्रत्येकाचं ते वेगवेगळे ते संगमच एक प्रकारचा होतो. आणि अशा आपल्या महाराष्ट्राला लागलेले सर्व एक मंडळी आणि शिवाजी महाराजांचं हे सर्व आजपर्यंत झालेलं कार्य या म्हणजे आपण जी जीवन साजरी करतो आपल्याला हेच घ्यायचं आहे की शिवाजी महाराजांचं आपल्याला जीवन जगतं म्हणजे असं पाहिजे आपला पण जे जे जीवनामध्ये व्हावा यासारखं जीवन आपल्याला जगायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.
शिवाचे किशोर आम्ही त्यावेळेस वाचे आम्ही कनिक विश्व पिऊन मोडी पोळण्याची मोठ्याची मोजून चंदनीची ती त्यास मराठे थोडक्याचे ते हास्य मराठे हिस्से दाडो असावून कोरे फाडून पडल्यासाठी मराठे वज्रजाचे वार गावतन ज्ञानचे ध्यान देवीची खन 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 मनी स्वराज्य गण 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 शिवरायांची अन मराठेची समाधी समान मराठे कोणाचं जाती शत्रू सारा महाराष्ट्रात रोवे मराठे आले मराठे अभिनामिता शिवाचे मोडी तोऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे आले मराठे अभिनामिता शिवाचे मोडी तुमच्या डोळ्यासमोर आहे मी मध्ये असं काही नाही. शिवाचे किशोर आम्ही त्यावेळेस वाचे आम्ही कनिक विश्व पिऊन मोडी पोळण्याची मोठ्याची मोजून चंदनीची ती त्यास मराठे थोडक्याचे ते हास्य मराठे हिस्से दाडो असावून कोरे फाडून पडल्यासाठी मराठे वज्रजाचे वार गावतन ज्ञानचे ध्यान देवीची खन 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 मनी स्वराज्य गण 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 शिवरायांची अन मराठेची समाधी समान मराठे कोणाचं जाती शत्रू सारा महाराष्ट्रात रोवे मराठे आले मराठे अभिनामिता शिवाचे मोडी तोऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे